भिवंडी तालुक्यातील पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर येथे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेमघर भिवंडीचे प्राचार्य सन्माननीय छत्रपती पांडुरंग पाटील उर्फ सीपी सर यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच मोठ्या आनंदाने उत्साहाने अनेक शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी तसेच नातेवाईक मित्रमंडळी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न। या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक शिक्षक, विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने छत्रपती पांडुरंग पाटील उर्फ सीपी सर यांना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना ज्यांनी यावेळी सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे छत्रपती पांडुरंग पाटील उर्फ सीपी सर यांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष प्रेमनाथ सकाराम नाईक, उपाध्यक्ष गोपीनाथ मधुकर चौधरी, सेक्रेटरी शिरीष सीताराम नाईक, सहसेक्रेटरी राम काळूराम पाटील, सदस्य शत्रुघ्न नाईक, शाळा समिती अध्यक्ष बाळाराम चौधरी, सदस्य वसंत बाळू तरे, सदस्य बाळाराम भोईर, सदस्य रोहिदास मोतीराम चौधरी, सदस्य संजय चौधरी, सदस्य सदानंद म्हात्रे, सदस्य सौ शुभांगी हरिचंद्र चौधरी, सदस्य राजेश मधुकर भोईर, सदस्य जगदीश नारायण म्हात्रे, माजी अध्यक्ष शंकर भोईर, माजी प्राचार्य हरिचंद्र चौधरी, नाना पाटील सर, संतोष भोईर सर, विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागसमवेत शाळेतील अनेक शिक्षक, विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी व नातेवाईक मित्रमंडळी यावेळी सत्कारमूर्ती छत्रपती पांडुरंग पाटील उर्फ सीपी सर यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने सत्कारमूर्ती सीपी पाटील सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांना यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे सीपी पाटील सर व पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया प्राचार्य छत्रपती पांडुरंग पाटील उर्फ सीपी पाटील सर यांचा सेवापूर्ती सोहळा कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया।
DJ Asif SK. DJ Asif SK. मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में एक अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. एका जिद्दीने त्यांनी या शाळेमध्ये या संस्थेमध्ये आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे अतिशय यशस्वीरित्या. त्यांना मी या ठिकाणी त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा पण देतो, धन्यवाद पण देतो. कर्तव्यदक्ष, ज्ञानप्रेमी, विनोदी भाषा शैली, अखंड अविरत समाधी बांधिलकी लाभणारे साई भक्त माननीय प्राचार्य श्री छत्रपती बाळासाहेब पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त वंदनीय प्राचार्य माननीय श्री छत्रपती बाळासाहेब पाटील
सीपी सर, आपण गेली 33 वर्ष शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहात. आजपर्यंत आपण कर्तव्यनिष्ठ सेवाभावी वृत्तीने आपली सेवा पार पाडली. एक उत्तम शिक्षक, प्राचार्य या नात्याने आपले कार्य श्रेष्ठत्तम असेच राहिलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील किवनी दिवे ही आपली जन्मभूमी आहे. दिनांक 1/7/1967 रोजी त्यांच्या आई या ठिकाणी आई श्रीमती पुतलाबाई व वडील श्री पांडुरंग या दाम्पत्यांच्या पोटी एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये आपला जन्म झाला. प्राथमिक शिक्षण किवनी दिवे येथे घेऊन माध्यमिक शिक्षण आत्या गौरीबाई नारायण शिवारी यांच्याकडे खारवा येथे झाले. कॉलेजचे शिक्षण BNN महाविद्यालय भिवंडी येथून तर व्यावसायिक शिक्षण B.Ed मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. BSM पदविका व MSc पदविका YCM विद्यापीठातून संपादन केले. प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून ते शिक्षक पदावर नोकरी लागेपर्यंत रेती पडावात काम करून कष्टाची कामे करून आपण शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिनांक 1/6/1992 पासून 31 वर्षे 6 महिने शिक्षक पदी सेवा व दिनांक 1/11/2022 पासून तर आजपर्यंत 2 वर्षे 6 महिने प्राचार्य पदी आपण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहात. सन 1993 ते 1995 या काळात अर्धवेळ शिक्षक म्हणून भगत विद्यालय ढुंगे येथे सुद्धा आपले योगदान राहिले. सेवापूर्ती म्हणजे केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याचा दिवस नसून तो त्यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात असते. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्यासाठी या शाळेसाठी आपल्या जीवनातील महत्त्वाचा कालावधी या शाळेसाठी या संस्थेसाठी अर्पण केला आहे. त्यांची मेहनत, निष्ठा आणि कर्तव्याच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी या माध्यमातून अनेकांचा विश्वास जिंकला आहे, अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहे. खरं तर आम्ही सरांचे आभार मानतो, कारण त्यांच्यासारखे उत्तम शिक्षक, उत्तम मार्गदर्शक आम्हाला लाभले. सर, तुम्ही वर्गावर आल्यावर आम्हाला खूप मजा यायची, कारण तुम्ही शिकवता खूप जोक्स पण करायचे. त्या जोक्समध्ये पण काही ना काही शिकण्यासारखं असायचं, म्हणून आम्हाला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडायची. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सरांना निरोप देताना मनात उणीव असली तरी आम्ही आनंदित आहोत, कारण आता सरांच्या आयुष्यात विश्रांती, नवी स्वप्ने आणि आनंदाचा काळ येतो. शेवटी एवढंच म्हणेन, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीद की बात है. जो साथ मिला उसे यादों में संभालो, आगे का सफर खुशियों से सजा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो. धन्यवाद. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. माझे बाबा ज्यांनी आयुष्यभर मेहनत करून आमच्यासाठी व कुटुंबासाठी, समाजासाठी आणि आपल्या संस्थेसाठी अमूल्य योगदान दिले आहे. बाबा म्हणजे आमच्या कुटुंबाचे खरे हिरो आहेत. आज मी त्यांची सून आहे असे कधी मला जाणवलेच नाही. आमचे सच्चे मित्र आहेत. जर आज मी कुठे बाहेर गेली की माझी ओळख सीपी सरांची सून आहे अशी म्हणून होते, अशी म्हणते. बाबांनी आज तुमच्या कार्याला सन्मान करताना मला अभिमान वाटतो, पण आज थोडी दुःखी सुद्धा आहे, कारण आजपासून तुमच्या दैनंदिन कामाचे प्रवास थांबणार आहे. पण तुमचे संस्कार आणि शिकवण, माणुसकी व कष्टाची भावना व प्रामाणिकपणा ही माझ्यासाठी सर्वात मोठी शिकवण आहे. आता पुढील आयुष्य बाबा तुम्ही आनंदी व आरोग्यात घालवावे ही साईंचरणी प्रार्थना करते. आणि बाबांच्या कार्याचा आज तुम्ही सर्वांनी गौरव करत आहात. मी आपल्या कुटुंबावतीने तुमचे सर्वांचे आभार मानत आहे. धन्यवाद. असे सीपी पाटील मग संजीव मानेता असो, ऑनलाईन कामं असू द्या, कोणतीही कामं असू द्या, त्यांच्या एक कामाचा एक ठसा होता. ते बेटा म्हणून हात मारतात आणि काम करून घेतात. ज्ञाने मॅडम कडून काम करायचं असेल तर बेटा इकडे, संतोष कडून काम करून घ्यायचं असेल तर बेटा इकडे, आणि आमच्या वारन सरांकडून कोणतं काम करून घ्यायचं असेल तर बेटा इकडे आणि काम करतात. असे या शाळेत काम करणाऱ्या ज्या मोजक्या शिक्षकांमध्ये पहिल्या क्रमांकाचे असेल तर आमचे सीपी पाटील सर. असे सीपी पाटील सर आज सेवानिवृत्त होत आहे. आमच्या कॉलेज तर्फे म्हणजे
म्हणजे एस डी पाटील सर असतील, आमचे लोहार सर असतील, मोरगे सर असतील, वार्ड सर असतील, भोईर मॅडम असतील, या सर्व कॉलेजच्या टीम करून सर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. जीवनाच्या आजपासूनच्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला आनंद, आरोग्य आणि सुख लाभो हीच आमच्याकडून साई चरणी प्रार्थना. धन्यवाद. सगळ्यांना सायन्स हा विषय त्यांचा आवडीचा, सायन्स शिकवत आणि सायन्सच्या आधारे आज जग कुठे पोहोचलंय त्यावेळेस 10 विषय त्यांनी ज्यावेळेस सांगितले आज ते हास्यास्पद वाटतं, पण त्यावेळेस ती एक गहन माहिती आपल्याला सांगताना आणि शिकवताना ते आजही माझ्या लक्षात राहिले. याच्यावरून समजून घ्या की त्यांनी कसं शिकवलं असेल. आणि ते पहिल्याच दिवशी मला काही आठवत होते, पहिल्याच दिवशी त्यांनी शिकवलेलं. सरांचा स्वभाव खूप प्रेमळ मृदू स्वभावाचे आणि स्वभावाच्या आधारे आजही ते कॉन्टॅक्टमध्ये राहतात नेहमी त्यांचं. आणि आता मगाशी सांगितलं का ते बाळा म्हणून हात मारतात. परवा त्यांचा मला बाळा माझी सवलती आहे आणि सरांनी ते काम करण्यासाठी नाही, ते आवडीने प्रेमाने म्हणून प्रत्येकाला बाळा म्हणून आवाज देतात. मॅडमना सांगू शकतो तुमचा आता सध्या ऑपरेशन सिंदूर चालू आहे. हा सिंदूर तुमच्या घरी परत येतो या शाळेमधून. त्यांना खूप जोपासा, कारण वयाचे जवळजवळ 35 वर्ष आज त्यांनी शाळेत येते आणि तेच सर त्यांच्या सुनबाईंनी पण आज सांगितलं की आमचे बाबा एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व काय असतं ते सरांकडून आम्हाला कळालेलं आणि त्या शिस्तीच्या आधारे आज आम्ही जीवनामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये तसेच सामाजिक जीवनामध्ये स्वतः उभा राहिलेला आहे. सरांबद्दल बोलायचं, सर नेहमी असं तुझं कुठेही असो, कुठल्या लग्नात आपल्या सामाजिक कार्यात जेव्हा पण मिळते तेव्हा शाळेबद्दल नेहमी सांगतात का आपली शाळा अशी आहे, शाळेला आज सुधारण्याची गरज आहे. पण नेहमी सर तुमचं एक वाक्य आम्हाला आठवतं का या रे कधीतरी भेटा रे शाळेत. आणि या रे हा शब्द नेहमी आम्हाला आठवतो आणि आवडीने संधीपासून काही असो आम्ही शाळेत कमी असो, चौधरी सर असो, गोष्टी सर असो, हिरवी मॅडम आम्हाला होत्या शिकवायला. त्यांचं हे मार्गदर्शन आज कुठेतरी जीवनामध्ये उभं राहिलो. ज्यावेळेस इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंगला अनेक सर भेटले पुढे. आमच्या प्राथमिक मॅडम पण आज स्वाती मॅडम पण उभ्या आहेत, त्यांचा शिष्य आम्ही. आणि त्यांच्या आधारे जसं जीवनात एकेका शाळा बदलत गेल्या, कॉलेज गेले बदलत, पण तुम्ही घडवलेला आनंद आजही तुमच्या मार्गदर्शनाने चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि सरांना दीर्घायुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. कारण सरांबद्दल 2 गोष्टी बोलतो का सोडत असत प्राप्त झालं त्याची प्रखरता निखरता वाढत जाते. तसंच सर एवढी वर्ष शिक्षण दिल्यावर तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडलेली. या ज्ञान या समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणारे विद्यार्थी घडावं. कारण आज समाजाची अवस्था अशी झाली कोणी शिकायला बघत नाही. कारण भरपूर बापासकडे पैसा आलाय. खाली भाषेत बोलायचं झालं तर आमचे गोडाऊन आहेत, आम्हाला शिक्षणाची काही गरज नाही. सर समाज कुठेतरी अधोगतीला चाललेला आहे. बाहेरच्या समाजाचं बघतोय शिक्षणाच्या आधारे खूप उंच उंच भरारी घेत आहे. पण आपला समाज आज तुमच्यासारखे व्यक्तिमत्व सगळे व्यक्तिमत्व असतात पण शिक्षणापासून थोडंसं दूर चाललेलं आहे. ही स्थानिक समाजाला जाणीव पाहिजे. जे पण मिळायचं ते शिक्षणाच्या आधारेच मिळवता येईल. दुसरं तुम्ही कशाने बापासकडे पैसा, कोणाला तिसऱ्या पिढीकडे पैसा राहत नाही. जे श्रीमंत होते त्यांची नागरिकता बघा आज का त्यांच्या तिसऱ्या पिढीकडे तो पैसा राहिलेला नाही. आणि जे शिक्षित आहेत, जे उच्च शिक्षित झाले त्यांच्याचकडे या समाजामध्ये पैसा म्हणजे जीवन नाही, पण जो मान आणि जे आवडणारे सौंदर्य पाहिजे आपल्याला जीवन जगण्याचं त्या सगळ्या पोहोचलं पाहिजे. आणि हे पोहोचवण्याचं काम सर तुम्ही नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ठोकून आमच्यासारख्याला परत छडी घेऊन बोलवा. आम्ही कुठे चुकत असेल समाजाला परत छडी करून बोलवा आणि समाजाला परत एक चांगली शिक्षणाची ओढ तुमच्या माध्यमातून वेगळी आहे. धन्यवाद सर. च्या आधीचा कार्यक्रम थोडासा तुम्हाला पुढे घेतो. आपल्या शाळेला लाभलेले मुख्याध्यापकांची एक टीम, त्यात सदानंद पाटील त्यांनी शाळेला उभारणीपासून ते शाळा पूर्ण उभारणीपर्यंत
त्यांनी नाना सरांकडे त्यांची धुरा सांभाळून दिली. त्यानंतर चौधरी सर त्यांनी शाळेला ज्युनियर पासून ते माध्यमिक पर्यंत जोडण्याचं काम चौधरी सरांनी केलं. त्यानंतर वाढलेला व्याप, तो वाढलेली कामं सिटी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे असलेले गुण म्हणजे चूक असेल ती सुधारण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायचे, हे सिटी सरांकडनं मी पाहिलं. त्यांच्या सहवासात फक्त मी 1.5 वर्ष राहिलो, परंतु सिटी सर वेगळ्या पद्धतीने सर्व शिक्षकांना हँडल करण्याचं त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. ते बोलताना अतिशय प्रेमळपणे बोलायचे, परंतु त्यांनी प्रेमळपणाने बोलून सुद्धा प्रत्येक शिक्षकाकडनं काम करून घेण्याची एक वेगळं नातं शिक्षकांशी त्यांनी जोडलं. त्याचंच फळ म्हणजे आज 2 वर्षामध्ये शाळेचा रिझल्ट उत्तम पद्धतीने लागला. 12वी 10वीचा सुद्धा यावर्षी अतिशय चांगला. 12वीचा जर उच्चांक काढला, मला गर्व आहे माझ्या शाळेचा. मी पण इथे काही काळखंड होतो. शाळेला सोबत देण्याचं काम माझ्याकडून सुद्धा झालेलं आहे. परंतु त्या काही अडचणींना कसं सामोरं जायचं चौधरी सर व सिटी सरांकडून मला, मी तर लागल्यापासूनच गुंतेमध्ये गुंतावायचं. त्या गुंत्याला शेवटला सोडून तर देत नाही अशा गुंत्यामध्ये अडकलो. ते म्हणजे जन्मतारखेची चूक. आता ती चूक कशी काढायची सर्वसाधारण होणारच नाही. सिटी सरांसारखा सुद्धा मी सुद्धा एक चिकाटीचा शिक्षकच आहे. मी कुठल्याही कामाला सुरुवात करतो, पूर्ण होईपर्यंत ते काम करायचं. शाळेला विद्यार्थी जमा करण्याचं काम सुद्धा माझ्याकडनं झालेलं आहे. सिटी सरांच्या व चौधरी सरांच्या कालखंडात अतिशय शाळेला विद्यार्थ्यांची गरज असायची. लेवस्ती, सरवली, सोनाळे, वेलकुर्डे अशा टिपकांपासून ते पूर्णपणे या टेमघर धारवाड, टेमघर पाडा व नैवस्ती यातून विद्यार्थी कसे येतील यासाठी चौधरी सर व सिटी सर यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. म्हणून तर आजपर्यंत शिक्षक या शाळेतून कमी झालेलं आहे. त्याचा मला या प्राचार्यांकडून सिटी सर अतिशय पहिल्यापासून करत वाक्यात येते म्हणजे प्रेमळ स्वभाव सर. प्रत्येकाला काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून मला तर गर्व असं वाटायला लागला सरांचा. त्या शाळेचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. आता तो कसा झाला, कसे प्रयत्न केले त्यासाठी मी येतात गेल्या वर्षी केलेल्या प्रयत्नांचा थोडंसं मला त्यांच्याकडनं माहिती आहे. दुसरं एक मला या शाळेचं आता असं वाटायला लागलं, मी शाळेतून इथून रिटायरमेंट झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा या शाळेला, कारण मला कोणी या इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कधी फोन सुद्धा केला नाही. याची मला खंत वाटते व खेद वाटते. कारण माझ्या तरी कुटुंबियांनी या शाळेला वृक्ष लावून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मला इथे थोडंसं खंत वाटतंय की म्हणजे अशा पद्धतीने का या घराला पुढे या शाळेत कोणाला आणूनच द्यायचं नाहीये का असं काहीतरी वाटायला असं वाटत. मला काम करण्याची इच्छा आहे, होती आणि आहे. पुढे शाळेसाठी काम करतच आहे. अजूनही त्या दिवशी सिटी सरांना 2 विद्यार्थ्यांच्या संदर्भात माझ्याकडे आल्यानंतर मी सरांकडे पाठवलं, माझ्याकडे सर तुमचं काम करते ॲडमिशनच्या संदर्भात. अजूनही फोन येतात. त्या दिवशी फोन आला होता सरांनी, मग अध्यक्षांचं नाव सांगितलं, तुम्ही त्यांच्याकडे जा कारण सिटी सर उद्या रिटायर होते. पुढे या पद्धतीने काम करतील याची मला आशा आहे. तो माझ्या या परिवाराला सुद्धा या शाळेचा
अशी माझी आशा आहे आणि पुढे होणार आहे. त्या पद्धतीने चांगलं काम करत आहेत आणि पुढे काम होणार आहे. या सर्वातून मी CP सरांना त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी पुरेपूर अतिशय मनोभावे अशी त्यांना शुभेच्छा देतो. व पुढील आयुष्य आरोग्यदायी व अतिशय प्रेमळपणाने राहावं यासाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. माझ्या परिवारांना मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझ्या 2 शब्दांनी सुरुवात. आमचा 32 वर्षांचा सहवास 1992 सर आले आणि त्यानंतर मी 1993 ते ज्यावेळेस आले तेही पार्ट टाइम आणि मी ज्यावेळेस आलो तेही पार्ट टाइम होतो. आणि अशा प्रकारे आमची 32 वर्षाचा जो सहवास आहे आमची आणि सेवा सुरू झाली. सुरुवातीच्या काळामध्ये 2 शिफ्टमध्ये शाळा असल्यामुळे ते एका शिफ्टमध्ये असायचो, मी दुसऱ्या शिफ्टमध्ये असायचो. पण तरी पण आमचा जो संपर्क आहे तो या ठिकाणी असायचा. या 32 वर्षामध्ये आणि कधी पण 32 वर्ष निघून गेली आम्हाला समजले. कारण त्याचा आणि निस्वार्थी आणि नेहमी खेळता अशा प्रकारचा जो स्वभाव आहे, किती प्रकारचं संकट असो, किती प्रकारचं दुःख असो, घरगुती वातावरण कसे असो, पण शाळेमध्ये त्यांनी कधीच टाकलं नाही. किंवा काही गोष्टी अशा घडल्या की त्या आम्हाला समजल्या सुद्धा नाही. इतका अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव. बरेच वेळा मला तरेसरांनी वगैरे सांगितलं की स्वभाव अतिशय प्रेमळ वगैरे आहे. तो खरा आहे, तो आतून प्रेमळ आहे. वरून हा माणूस जरी दिसायला फणसासारखा असला तरी आतमध्ये मात्र अतिशय मऊ अशा प्रकारे घडे. बऱ्याच जणांना त्यांच्याबरोबर खटकतं, मी सोडलं. कारण आमचं इतकं पिढीक असतं, काही आम्हाला सांगावं लागत नाही. एकमेकांनी जर आम्हाला फोन केला, मला काय सांगायचं ते अगोदर फोन चालेल करून टाका आणि म्हटलं ऐकवतो घ्या, मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार. म्हणजे अशा प्रकारे. आणि या अगोदरच्या काळानंतर ह्या प्राचार्य पदाचा जेव्हा त्यांनी भार घेतला त्यावेळेस त्यांना पूर्ण खात्री होती सर वरचा अतिशय उत्तम प्रकारे सांभाळतील. आणि मग मला आणि अशाच प्रकारे मी त्याला शब्द दिला, तुम्ही ऑफिस सांभाळा, मी शाळा ओळखतो. आणि अतिशय खेळीमेळीची आमची 2.5 वर्ष या ठिकाणी गेली. मला आठवतंय की बाकीच्या इतक्या प्रकारे जे बोलले असतील, मला का बोलून तर मला अजून कळलं. कितीही काही होत्या माझ्याकडे एखादी जर चूक झाली, एखादी गोष्ट राहिली, अजिबात सांगणार नाही. आणि जर त्यावेळेस ते एखाद्या जास्त गोड बोलायला लागले की समजायचं माझ्याकडून काहीतरी चूक आहे. इतक्या प्रकारचं आमचं जे ठिणीक आहे हे आता झालं होतं. खरंच वाईट वाटतंय. पण वेळ मुलासाठी थांबत नाही, वय थांबत नाही. आणि आज या ठिकाणी ते सेवामुक्त होत आहे. पण त्यांचं जे योगदान आहे शाळेसाठी ते पुन्हा तसंच राहील. आणि पुढची जी गुन्हा आहे ती त्यांनी माझ्या काळजावरती दिलेली आहे. मी त्यांना शब्द देतो की ज्याप्रमाणे अशा प्रकारे ही जी शाळा आपण चालवली, अशीच 2 वर्षाने जेव्हा तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावर बोलवा आणि तुम्हालाही मी त्या बोलवेन की याच्यामध्ये मी उच्चवर्गात कशा प्रकारे प्रगती होईल, असेच माझे प्रयत्न या ठिकाणी राहतील. तरच त्यांना झोपेल. नाही तर कधी रात्री 8 वाजता 9 वाजता कसं काय चालेल, म्हटलं व्यवस्थित झालंय, काही काळजी करू नका. आजही कार्यक्रमाला येण्याच्या आधी कालही कुठपर्यंत आले, काय आले, म्हटलं तुम्ही निवांत राहा, आम्ही आहोत, मी आहे इथे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पुढची धोरण सम्राटांनी त्याने सांगितलं की अजिबात काळजी करू. केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि आता शाळेत मच्छिंद्र. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही आता निवांत राहा, अजिबात तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या ज्या काही इच्छा राहिल्या असतील अधुऱ्या, त्या इच्छा तुम्ही आता पूर्ण करूया. आणि मॅडमलाही अशा प्रकारची विनंती आहे की स्वभाव जरी रागीट असला तरी माणूस ते जवळ आहे. की जरी बऱ्याच वेळा तुम्हाला तसा अनुभव आलेला असेल की कोणती गोष्ट सांगताना ते सरळ सांगत नाही, हा एक त्यांच्या स्वभावातली वैशिष्ट्य आहे. उद्देश अतिशय छान असतो, त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव हा प्रगतीचाच असतो. अशा प्रकारचा उत्तम अशा प्रकारचा स्वभाव, उत्तम कौशल्य, अतिशय संघटक कौशल्य जे त्यांच्याकडे अतिशय उत्तम आहे. कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याची तयारी जी आहे सुमारे 15 दिवस आम्ही अशा प्रकारची तयारी करायचो. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या ह्या काळामधला 2.5 वर्षाचा एकही कार्यक्रम असा झाला नाही की संस्थेने सुद्धा आम्हाला कधी विचारलं नाही की सर कार्यक्रमाचा दर्जा आपला कसला आहे. पुढे प्रत्येक वेळेस कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्षांचं करायचं की अतिशय सुंदर कार्यक्रम झाला, याही पुढे असेच करा. आणि ही जी त्यांची पाठीवर असलेली थाप आहे हीच आमची प्रेरणा असते.
माझ्या मिस्टरांनी तर सगळं सांगितलं की माझं लग्न त्यांनी जमवलं. सुरुवातीला नको नंतर मग बोलले की पाटील सर म्हणजे पोरगा असा आहे की असा हा उठ मारली तरी पाणी काढेल तरी. त्यांच्यावर विश्वास ठेवून मग कारण हे जेव्हा पगार आले तेव्हा मला स्पष्ट शब्द सांगितलं की मला पगार नाही, तरी मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून चला जाऊ दे. पण त्यांनी जसं सांगितलं तसं सगळं माझ्या मिस्टरांनी म्हणजे तेवढी मेहनत केली आणि बालदाची साथ जी किती मला म्हणजे लहानपणापासून ते आजपर्यंत त्यांची साथ मला आहे. काय पण सुख असू दे दुःख असू दे काय पण असू दे यांच्याविषयी तक्रार करायची जरी असली तरी पूर्ण दिवस फोन नाही करायचा, फक्त रात्री फोन करायचा. कारण रात्री माझं ऐकते कारण पूर्ण दिवस त्यांच्यासोबत असतात, त्यांचं ऐकते. म्हणून मग ज्या काही गोष्टी असतील सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी आजपर्यंत शेअर करते. आणि सिटी सर म्हणजे वेगळीच ती एक मूर्ती होती आणि एवढा टॅलेंट एवढं नॉलेज त्यांच्याकडे. कुठल्याही विषयाबद्दल त्यांना विचारा, वाङ्मय बोला, संस्कृत बोला, सगळ्याच गोष्टीबद्दल त्यांना नॉलेज आहे. आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करते की त्यांनी जसं त्यांच्या आयुष्यामध्ये यश संपादन केलं तसं त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी यश संपादन करो. आणि एवढीच अपेक्षा आहे की जसं त्यांनी एवढी वर्ष चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनात एवढी माणसं त्यांनी गोळा केली आणि त्यांना आम्ही अगोदर म्हणालो की कार्यक्रम आपण इथं घेऊया, तर ते म्हणाले नाही, माझ्यावर प्रेम करणारी जी लोक आहेत ती केवढीला सुद्धा येते. मग त्याच्यावर समजलं की आमचे शिपी सर जे आहेत ते म्हणजे काही वेगळंच काही त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि एवढंच मी बोलते. आणि जर माझ्याकडे काही चुका झाल्या असेल तर क्षमस्व. आणि सरांच्या ह्याच्या थ्रू सुद्धा माझ्या या शाळेशी संबंध माझे आले. एस पाटील सर असू दे, नाना सर असू दे, चौधरी सर असू दे, मी कधीही ऑफिसच्या बाहेर उभी राहिली नाही. मी डायरेक्ट ऑफिसमध्ये जायचे आणि खुर्चीवर बसायचे. एवढा माझा म्हणजे मला आपल्या शाळेने एवढा अधिकार मला दिलेला होता. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानते. आणि सिपी सरांना म्हणजे वादाना माझ्या तुमचं आयुष्य साईने चांगल्या प्रकारे देवो आणि अशी उत्तरोत्तर प्रगती तो करत. संस्थेच्या तुला आपल्याला हा कार्यक्रम करण्याची संधी प्राप्त होते. आणि आपल्यासारख्या आजपर्यंत सर्वजण लोकल गाड्या धावत होत्या. याच्या पदावर जेवढ्या गाड्या होत्या त्या लोकल होत्या. आता जसं बोलवलं मॅडमने सांगितलं की मी बिंदास खुर्चीवर बसायचे, याच्या नाही बाजूच्या खुर्चीवर. पण आता फास्ट जरी सुपर एक्सप्रेस खामकर सर असले भावी तरी ते आपल्याला येत असं समजा. आणि कधी सर जोपर्यंत तुम्ही येणारच असतात तेव्हा आपल्या मर्जीनुसार म्हणजे त्या खुर्चीवर तुम्ही बसू शकता. तर संस्था जी आहे या संस्थेचा आपण पहिल्यांदा उभी असलं पाहिजे आपल्या सेवक वर्गाने. कारण यांच्याकडून आपल्याला सेवा प्राप्त झालेली असते आणि या सेवा गोष्टीचा आनंद मिळत असतो. यानंतर सीपी सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर सीपी सर ज्या वेळेला इथे नवीन आले त्यावेळेला सिटी म्हणून असं बोलायचे. आमच्या गावामध्ये शंकरराव नावाची व्यक्ती होऊन गेली. तर शिंपी कोण सर आहे? जसं वायसर खारवला वायस वायसर तसं शिंपी कोण आहे. पण आज सीपी सर प्रत्येकाच्या तोंडावर दिसतात. म्हणजे शिंपीच्या ऐवजी सीपी सर, कारण त्यांनी तेवढं कर्तृत्व करून दाखवलं. त्यांची शिकवण्याची पद्धत मला माहिती आहे. बोली भाषेतून म्हणजे मातृभाषेतून शिक्षण द्यावे. पण आता बोली भाषेला यायला लागलेलं आगरी संमेलन व्हायला लागलेली. तर त्यांची भाषा अशी की तिथपर्यंत बरोबर पोहोचते. आता जळगाव वगैरे आपण बघितलं की तिकडे त्यांचे बोडाबोडात नळ असतात. गोष्टीच आहे म्हणजे बोडाबोडात म्हणजे बोळीमध्ये नळ असतं. असं कळलं ऐवजी डळ करतात. कळ आपल्याकडे असतात ना काय कळ वगैरे. तर तसं तर सीपी सरांची भाषा मला पहिल्यांदा राग यायचा की काय तुम्ही शिक्षक आहात कुठली भाषा. पण आता वाटायला लागलं म्हणजे काही वर्षापूर्वी नाही सर बोलतात त्यांच्या भाषेतून
परंतु मातृभाषेतूनच शिक्षण दिलं तर ते लवकर पोहोचतं आणि बरोबर त्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा वर्ग मी ज्या वेळेला बघायचो मुख्याध्यापक असताना त्या वेळेला बघायचो त्यांचा वर्ग शांतपणे अभ्यास करणारा किंवा ते जे काय सांगत असतील ते ऐकताना विज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचा अखंड होता. विज्ञानही ते चांगल्या प्रकारे शिकवायचे. मराठी वगैरे मी कधी बघितलं नाही. सरांनी सांगितलं कदाचित जावई सासरीचं नातं असेल म्हणून जरासं लोडिंग गाडी घेतली असेल तर मराठी शिकवताना नाही बघितलं. परंतु वायसीएमला म्हणजे त्यांनी वायसीएमला त्यांनी आम्ही दोघांनी बरोबरच शिक्षण घेतलं. आम्हाला त्यावर जावयांनी मदत केली. एक प्रकारे म्हणजे कसं अभ्यास करायचं काय करायचं आणि चांगल्या मुलांनी आम्ही त्यावेळेला DCU मध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षकांना सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर उज्ज्वला मॅडम बोललेच मगाशी की मलाही थोडीफार माहिती आहे की त्या ठिकाणी राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि एकंदरीत त्यांचा मजमाई होता. बरेचसे जण तुम्हाला आपल्या शिक्षकांनाही काही ना माहिती नसेल तर एक प्रकारे तांड्याचं काम तांडे म्हणजे सगळ्यांना समजलं नसेल कदाचित तर मजमाईचा जो मुख्य असतो त्याला तांडे असं म्हटलं जातं. तर ते कामही त्यांनी पार पाडलं. म्हणजे तांड्याचं काम फार कठीण असतं. आपण पाहतो की सकाळी जायचं ते साखर झोपेमधून प्रत्येकाला उठवायचं ते उठतील नाही उठतील आणि उठले तर कसे उठतील. लहान मुलांसारखे आपल्याला पाहिजे काम करून आलेला माणूस त्याला उठवणं फार कठीण असतं. तर अशा वेळेला त्यांना उठवण्याचंही काम करण्याचं काम त्यांनी केलं. खूप हाल अपेष्ट सरांनी जसं सांगितलं की सायकलवरने यायचे. म्हणजे विचार करा आजही गाडीवर येतात ते पण सायकलची मजा त्यांना आता गाडीवर येत नाही. बरोबर का? कारण इकडनं मला वाटतं जेवढा वेळ सायकलवर यायचे त्याच्यापेक्षा कारण ट्रॅफिकचा आता खूप प्रॉब्लेम आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे ज्ञानार्जनाचं काम केलं आणि आपल्या शाळेचा रिझल्टही चांगल्या प्रकारे लावला. आज अकेला रहना सिखा दिया. बात करने का शौक बहुत था बात करने का शौक बहुत था पर जिंदगी ने आज चुप रहना सिखा दिया. जिंदगी ने आज चुप रहना सिखा दिया. दीपकडे सरांच्या कार्याची खरी पोचपावती दोन त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. याच्यावर स्पष्ट होते की सर खरंच शिक्षक म्हणून तुम्ही आदर्शच आहात आणि नुसत्याच्या वक्तव्यावरून नाही तर आम्ही संस्थेत देवी इथे असतो. बरीच वर्ष संचालक पदावर कार्य केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची जेव्हा आमचं चर्चा किंवा त्यांना कधी आम्ही काही विचारलेले शिक्षकांच्या वतीनं तर सिटीवरील सरांच्या वतीनं त्याच्या संबंधित प्रत्येक विद्यार्थी हा खूपच आदर्श शिक्षक आणि विज्ञानासारखा कठीण विषय अगदी सोपं करून शिकवणारा त्यांच्या बोलीभाषेत शिकवणारा एक आदर्श शिक्षक ते आहेत. आणि असा आदर्श शिक्षक आमच्या ह्या संस्थेच्या शाळेतून निवृत्त होतोय हे खरं म्हणजे त्याची कमी आम्हाला नेहमी जाणवत नाही. अनेक समस्यांना तुम्ही अगदी हसत मुखाने सामोरे जाऊन त्या समस्यावर मात केलेला आहे आणि अगदी प्राचार्य झाल्यानंतर तुम्ही आपल्या सहकार्याकडून जे काम करून घेतलेलं आहे अगदी प्रेमानं तुमच्या तोंडी कधी आम्ही कठोर शब्द ऐकलेले नाही. अरे बाळा अरे बेटा हे करून तुम्ही काम करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक काम तुम्ही यशस्वी केलेलं आहे. आता सदनपाडी सरांच्या त्याच्या प्रस्ताविकेतून आम्ही ऐकलं की अनेक जी काही शाळेची खूप वर्षापूर्वी काही कामं असतील संच मान्यता असतील ते पूर्ण करण्याचं एक मोठं काम तुम्ही केलेलं आहे असं त्यांच्या वक्तव्यातून मला माहिती मिळाली. म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण तेही आमच्या संस्थेसाठी एक वापरण्याजोगी किंवा संस्थेच्या प्रगतीसाठी एक आवश्यक काम असतं. सर तुम्ही बघा संस्था नावारूपाला आहे की शाळेच्या रूपाने आतापर्यंत जी संस्था चालते विद्यार्थी आहेत तर शाळा असताना शाळा असणारी संस्था असते. तर आतापर्यंत ही संस्था नावारूपाला आणण्याचं काम ज्यांनी केलं रोपटं लावण्या ज्यांनी आपले दिवंगत चौधरी तरीगुरुजी असतील त्यांना मी सतत विनम्र अभिनंदन करतो. तसेच त्यांना साथ देणारे आतापर्यंत जे पहिले प्राचार्य एस एस पाटील सर आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून आदर्श काम करणारे
नानापट्टी सर असतील, हरिश्चंद्र चौधरी असतील आणि त्याला खरोखरच एक मानाचा पुरावा म्हणाले सी.पी. पाटील सर, तुम्हाला खूपच धन्यवाद देतो. आज विद्यार्थी, संस्थाचालक आणि तुमचे सहकारी यांच्या वतीने बोलायचं झालं तर हा सेवापूर्ती सोहळा नसून कृतज्ञता सोहळा असं मी समजतो. कारण खरंच आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं एक आदर्श विद्यार्थी घडवून तुमच्या जीवनातील बराचसा काळ तुम्ही या शाळेसाठी व्यतीत केलेला आहे, खर्च केलेला आहे आणि चांगले विद्यार्थी घडून ते आपल्या तुमचे जे बाकी विद्यार्थी खूपच आयुष्यात यशस्वी झालेले आहेत. अनेकांचं करिअर तुम्ही घडवलेलं आहे. तसेच संस्थेला तुम्ही खूप मोठा हातभार लावून संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य केले त्याबद्दल खूप धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्या वतीनं. मान्यवर, आज सी.पी. सर आजपासून आपल्यातून निवृत्त होत आहे. त्यांच्या आमचे अतिशय जवळचे संबंध, ज्यावेळी त्यांना मुलाखतीने बोलत होतं त्यावेळी मला आठवतं गोविंद चौधरी खूप आग्रह केला की त्यांना घ्या. मी त्याला क्रॉस केलं का म्हणून मॅथ्स आणि सायन्स चांगलं आहे. आम्ही थोडीशी मुलाखत घेतली आणि आमच्या त्या याच्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. आज ते आपल्याकडून निवृत्त होत असताना त्यांनी जो पाया रचलेला आहे त्याच्यातून अनेक विद्यार्थी चांगले घडून गेलेले आहेत. 15 दिवस महिन्यापूर्वी की जर तुम्ही प्रत्येकाने गटागटाने दोघांनी प्रत्येक एरियात घ्या आणि पटसंख्या वाढवा तरच तुम्ही ठिकाण नाही तर तुम्हाला घरी बसावं लागेल. कारण ही काळ्या दगडावर केलेली आहे आणि त्याला तुम्ही जर काम केलं तर तिथे राहा. कधी पटसंख्या वाढली नाही तर तुम्ही अडचणीत याल. मी सी.पी. सरांनी जो डोळा रचलेला आहे आणि आता सकाळचा जो लेख वाचा तर भयानक मराठी माध्यमांची शाळांची परिस्थिती आहे की असं वाटलं की उद्या आपण मराठी पूर्ण पहिली ते 12 बंद झाले शिक्षक काय करतील. तुम्हाला चिंता नाही पण आम्हाला चिंता आहे आणि तुम्हाला त्याची फिकीर नाही. मी स्पष्टच बोलतो, काही शिक्षकांना अजिबात फिकीर नाही की आपण या संस्थेत वाढलो. आज आम्ही 1975 संस्था जन्माला घातली तरी कोणी चौधरी गुरुजी आणि इथे जागा वाचवताना चंदूकांना असतो नारायण सीताराम, नानाराम, शांताराम, नाना बरोबर अक्षरशः गुंतवणूक इथं पडून जमीन वाचवली आज. आणि अशा अतिक्रमण जागेवरती आपल्या त्यावेळी आम्हाला आठवतं की आपल्या शाळेला मान्यता काही आपल्या नावाने कागदपत्र नसताना फाशी पडला की शाळेला मान्यता आणून दिली. त्याच्यानंतर कॉलेजची मान्यता गणेश नाईकांनी आणून दिली आणि आज आपल्याला मान्यतेसाठी 8-10 वर्षे आपण रखडतो. एवढी गंभीर परिस्थिती आहे सगळी पूर्तता असताना. यासाठी तुमच्या या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये तुम्ही हे असे आव्हान घ्या की सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त कसे येतील 1ली ते 12वी त्याच्यासाठी प्रत्येकाने 5-10 जरी विद्यार्थी गोळा केले तरच ती पटसंख्या राहील. हे एवढं मी सी.पी. सरांच्या या सेवानिवृत्तीमध्ये तुम्हाला आव्हान करतो. आणि सी.पी. सर अतिशय प्रेमळ म्हणजे दादा तुम्ही सगळं आमच्याकडं काम करून घ्यायचं, चांगलं काम करून घ्यायचं. त्याच्याबद्दल त्यांना मी त्यांना अभिनंदन करतो. आणि एवढं जवळचं नातं असताना आम्ही त्यांना मध्ये त्यांच्यावरती दुःखद प्रसंग आला त्यावेळी आम्ही घरी घेऊन त्यांना समजलं पण ते त्याच्यातून मागे नाही गेले. सावरले आणि आता संस्थेमध्ये आता बेसिक आपली इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्यांनी तयार करून दिले. तर आमचं सर हे पुढचा जो आहे तुम्ही सांभाळा आणि याच्यानंतर सी.पी. सर जेव्हा वेळ लागेल त्यांना विनंती आली की तुम्ही राहा आमच्याकडे 4-5 वर्षे मराठी सेक्शन 1ली ते 7वी मराठी इंग्रजीला प्रशासन सुधारा तर बघूया काय करतात. आणि हे करत असताना
आता मी संस्थेच्या नात्याने सांगतो, सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती नाजूक आहे, सर्वांनी फुलाची पाकळीच्या रूपाने मदत करावी आणि सिद्धेश्वरी करतील असं हे करून मी त्यांना पुढचं आरोग्य चांगलं लावं असं मी ईश्वर प्रार्थना करून माझे 2 शब्द समोर घेईल. मित्रांनो, नेहमी सांगत असतो की शाळा ही विठ्ठलाची आहे. आज गेल्या 2.5 वर्ष पांडुरंगाचे आम्ही त्यांचे मुलगा छत्रपती त्यांनी 2.5 वर्ष आमची शाळा चांगल्या प्रकारे चालवली आणि भिवंडी तालुक्यात त्यांचे सहकारी आणि सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या 12वीचा रिझल्ट त्यांनी जो 95% दिला, त्याचे मी माझ्या संस्थेच्या वतीने आणि त्यांचे सर्व शिक्षक यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि सीपी सरांना पुढील वाटचालीस मी माझ्या बाळाराम चौधरी आणि चौधरी परिवार ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय. 2018 ते 2022 पर्यंतची रखडलेली संच मान्यता होती, ही संच मान्यता पुण्यामध्ये जाऊन त्यांनी पूर्ण करून आणली. मला असं वाटतं सगळे शिक्षण क्षेत्रातील माणसं इथे बसलेले आहेत. संच मान्यतेचा परिणाम काय होतोय आणि या संच मान्यतेच्या नुसार आज संस्थेमध्ये 7 शिक्षकांची पदं ही रिक्त झाली. याचं संपूर्ण श्रेय छत्रपती पाटील साहेबांना. आणखी एक या ठिकाणी मी सांगेन, 1997 पासून अपूर्ण असलेले सेवा पुस्तक कर्मचाऱ्यांची नाना पाटील सर, चौधरी सर ह्याची जे 1997 पासून कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकं भरलेली होती. त्याचा पहिला बळी श्रीदास तरे सर जाणार होते. त्यांनी तिथे आपल्या भाषणामध्ये कबुली पण दिली. परंतु 97 पासूनचा संपूर्ण सेवा पुस्तकामध्ये नोंदी पूर्ण करण्याचं काम पाटील सरांनी केलं. म्हणून पाटील सर, कर्मचाऱ्यांच्या वतीने तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण सेवा पुस्तक हा तुमच्या सेवेचा आरसा असतो आणि याच्यावर तुम्हाला मिळणारे सगळे शासनाचे लाभ असतात, ते लाभ मिळत असतात. म्हणून सर, कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. शिवाय 2000 ते 2025 पर्यंतचा RT मान्यता पूर्ण करून घेतली. कितीतरी शिक्षक असे आहेत की त्या शिक्षकांना मिळणारे जे शासनाचे लाभ आहेत, हे लाभ मी आता नावानुसार मी का वाचत नाहीये किंवा बोलत नाहीये, त्यांना लाभ मिळवून देणार पाटील सर हे व्यक्तिमत्व आहे. आज तुमच्या आमच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये एक ठासून असे व्यक्तिमत्व भरलेले आहे, ते म्हणजे सीपी पाटील सर. खरोखर की ज्यांनी कामकर सर, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की त्यांना खूप रजा भोगू शकले असते, ते रजेवर राहिले असते, बरोबर ना. पण ते रजेवर न राहता जी जी कामं शिल्लक आहेत ती कामं पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. आजही जाता जाता मला वाटतं 9-10 दाखल्यावर त्यांनी सहाय्य केली. म्हणजे पूर्णपणे कर्तव्य भावनेनं वागणारं हे व्यक्तिमत्व, ज्यांचं बोलणं, चालणं, फिरणं, राहणं हे साधं असतं ना, त्यांचं जगणं सुद्धा चांगलं असतं. आणि सर, तुमचं जगणं चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना आवडतात. त्याचं कारणच ते कधी कधी मोठ्या माणसांमध्ये बसून आपल्याला जीवनातला खरा आनंद लुटता येत नाही, पण तू सर्वसामान्य माणसांमध्ये बसून त्यांच्याशी संवाद साधून जो आनंद मिळतो ना, तो आनंद खरा असतो. आणि तो आनंद पाटील सरांनी लुटलेल्या हातामध्ये. जे आता कोणीतरी बोलले, एक वक्ता बोलून गेला की नागावकर सर बोलून गेले, काय बोलून गेले की बेटा हे काम कर, बाळा हे काम कर.
माझ्या समोर मी त्यांच्या कार्यालयात कमी बसलो, चौधरी सर मी खुर्चीला पण बसलो नाही, मी माझ्या जागेवर बसलो आणि मला काम लागलं मी त्यांना बोलवतो, पण त्यांच्या खुर्चीला शेजारी खुर्ची जाऊन कधी बसलो नाही. आमचा कोणीच संचालक त्यांच्याकडे हे केलं बसलं नाही. आम्हाला काम लागल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बसायचो. त्याचं कारणही होतं, कामं पूर्ण करून घ्यायची होती. आणि खरोखर मला वाटतं ह्या कर्मचाऱ्यांना संतोष, तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना सतत सरांची आठवण येत नाही. आणि तुम्हालाच काय, आम्हाला संसद सरकारनं तुमची आठवण. खरंच सांगतो तुम्हाला, कामकर सरांनी या ठिकाणी मला शब्द दिला, तो सरांना शब्द दिलाय, पण आम्ही तो शब्द झेललेला आहे. सर टिकायचं असेल ना, शाळा टिकायची असेल तर विद्यार्थी संख्या, सरांनी विद्यार्थी संख्या वाढवली. आम्ही किती दिवस तुमच्या पाठीमागे लागलोय का शिक्षकांना कामाला लावा, परिसरामध्ये फिरा. ज्या ज्या शाळा 7वी असतील, जिल्हा परिषदेचे असतील, काही खाजगी असतील, त्यांना आपल्याकडे, त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे येण्यासाठी प्रवृत्त करा. एखाद्या विद्यार्थ्याची फी नसेल 9वी 10वीला तरी हरकत नाही, पण त्याला बोलवा, आपल्याकडे ऍडमिशन द्या आणि हे काम युद्ध पातळीवर करा. आता 2 तारखेपासून मला वाटतं काम सुरू होतं तुमचं, बरोबर आहे ना? या कामाला सुरुवात लावा. आणि एक विशेष म्हणजे पाटील सरांच्या संदर्भात कर्तव्याबाबत सगळं बोलून झालेलं आहे. सर उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला सुखाने समाधानाने जगायचं आहे आणि तो काळ निश्चितच साईबाबांच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, पांडुरंग तुमच्या वडिलांचं नाव आहे, बरोबर आहे नाही, यांच्या कृपेने जाणार आहे. परंतु या शेवटच्या काळानंतर तुम्ही ज्ञानोबा वाचा, तुकोबा वाचा, आध्यात्मिक क्षेत्रात जायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही बाबांमध्ये वाचा, निश्चितच तुम्हाला चांगलं येईल. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र वाचा, निश्चित तुम्हाला सर्वांगाने त्याचं ज्ञान मिळेल आणि तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं जाण्यासाठी खरोखर या सगळ्या साहित्यिक मंडळी असेल, आध्यात्मिक मंडळी असेल, या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, निश्चितच त्यांचा उपयोग तुमच्या जीवनाला होईल. सर मी पुन्हा सांगतो, एका संस्थेचा अध्यक्ष या नात्याने तुम्ही आम्हाला खूप काय दिलं, तुम्ही आम्हाला खूप दिलं. 2022 पासून मी अध्यक्ष, आज 3रा वर्ष आहे. ह्याच्यामध्ये मला प्रशासनाच्या बाबतीत जास्त सूचना कराव्या लागल्या नाही. उलट ते मला फोन करायचे आणि सांगायचे की सर आपल्याला असं करायचंय, पुण्याला जायचंय. पुण्याला ते एकटे गेले, म्हणजे आणखी ड्रायव्हर सोबत घेऊन गेले. मी जाणार होतो पण त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करा, आम्ही जाऊ नये. म्हणजे ही जी बांधिलकी आहे अंकर सर, ही बांधिलकी आपल्यामध्ये यावी, आपण त्यांच्यापासून काही शिकावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पाटील सरांना सेवानिवृत्तीचा काळ, त्याच्यानंतरचा काळ जो आहे अतिशय सुखानं आणि निरोगी आनंदाने जाऊ यासाठी साईचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. कारण माझ्या साईने मला शिकवलेलं आहे की तुम्ही जसं बोरसरपण बोलले, बोरसरपण मी नेहमी सांगतो, कधी बोरसरपण घाईत असतात, अध्यक्ष पण घाईत असतात आणि सांगतात सर आताच पाहिजे, सेक्रेटरी असतं ते, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, ही संस्था, सगळे शिक्षक, विद्यार्थी, सगळे असते नुसते आताच पाहिजे, हेच पाहिजे. पण नाही, माझ्या साईने मला शिकवलेलं आहे की जेवढे तुझ्याजवळ सबुरी असेल ना तेवढीच नितांत तुझी श्रद्धा होती. आणि ज्या वेळेला तुमची त्या कामाबद्दल, तुमच्या कार्याबद्दल ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये श्रद्धा होते त्याच वेळेला तुम्हाला ते समजते. आणि जेवढे तुम्ही ते पेशन्स बाळगा तेवढं तुम्हाला होईल. पहिल्यापासूनच माझी सवय आहे की मला प्रत्येक गोष्ट ही म्हणजे विज्ञानच आहे, विज्ञानच हे प्रिन्सिपलच आहे, जेवढे हसाल ना तेवढे जास्त जगा. समस्या कुणाला नाही. आज मला माझी समस्या वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, सगळ्यांची वेगळी आहे. समस्या या आहेत, पण त्या समस्याला मात करण्याची ताकद आपल्याला पाहिजे. आणि याच्यासाठी आता बदलवणं बऱ्याच वेळेला असं आहे की स्टाफमध्ये सुद्धा
की आध्यात्मिक विषय निघाला आणि जर मी तिथं असलो तर सगळे सांगतात आहे सर हे कुठून तुम्ही ज्ञान घेतलं आणि हे ज्ञान आपल्याला मिळत नसतं तर ते आपण शोधावं लागतं आणि ज्या वेळेला तुम्ही शोधाल त्या मिळेल. या ठिकाणी जे माझे जे फाउंडर मेंबर आहेत कैलासवासी तरे गुरुजी, चौधरी गुरुजी यांचे सर्व सहकारी आणि फक्त या ठिकाणी दादा श्री दादा मी तुम्हाला तुमच्या पायावरती मी नतमस्तक होतो की तुम्ही हा व्यासपीठ आमच्यासाठी निर्माण केला आणि त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी या आमचं कार्य करायची आम्हाला ती संधी तुम्ही दिली आणि या ठिकाणी जर तुम्ही जरी संधी दिलीच नसती मी बऱ्याच वेळा माझ्या अध्यक्षाने सुद्धा सांगितलं की सर तुम्ही काय वाटतं बदलून केलं माझं भाषण थोडं असतं पण आज मी बोलणार अवश्य बोलणार. अध्यक्षांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षक बनण्यासाठी अगोदरच्या जन्मामध्ये ना तुमची पुण्याई तेवढी ताकदीची पाहिजे आणि जेवढी ताकदीची तुमची पुण्याई अगोदरच्या जन्मात असेल तीच व्यक्ती ही शिक्षक बनते. नाहीतर आज तुम्ही बघताय वेगवेगळं आहे तर त्यासाठी तुम्हाला ती पुण्याई कमवावी लागते आणि हे पुण्याईमध्ये माझं तर नेहमीच आहे माझ्या सगळ्या सहकार्याने सांगत आलेलं आहे मला कर्म सिद्धांतावरती माझा नितांत विश्वास आहे. आज माझ्या अध्यक्ष मला त्रास देत आहेत सॉरी अध्यक्ष आज माझ्या अध्यक्ष मला त्रास देतात म्हणजे अरे सीपी हे नाही केला सीपी ते नाही केलं तर मी त्या कर्म सिद्धांतावर अगोदरच्या जन्मामध्ये मी यांना कुठेतरी त्रास दिलेला असतो म्हणून त्याचा मला त्रास देतो. हा माझा कर्म सिद्धांत आहे आणि या कर्म सिद्धांतावर मी आज हे इथपर्यंत आलो हे खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझी मातोश्री आहे त्यांना तर काही लिहिता वाचता येत नाही पण त्यांनी दिलेलं जे मला प्रेम आहे त्याच्यानंतर माझ्या आदागिरी तुमच्या समोर आहे. मी कधीच हॉटेलमध्ये जेवलो नाही आणि जर समजलं तर घरी ना माझी अशी खरडपट्टी निघायची का हॉटेलमध्ये जेवायचं कारण काय. 5 वाजता सांगितलं 5 वाजता ना तुम्हाला डबा रेडी मला काय करायचं तुम्ही फक्त बोलायचं तुम्हाला डबा या वेळेला तुम्हाला डबा पाहिजे तो डबा मला बरोबर द्यायचा. आणि दुसरी गोष्ट आहे की माझे सर्व कर्मचारी आहेत तिथं बसलेले सगळेजण तुम्ही आहात. आज मी सेवानिवृत्त होतो माझ्या डब्यावर काय आहे हे आजपर्यंत मला माहिती त्याही तुम्हाला सांगतील कबूल करतील कारण माझी फरमाईश नाही मी सगळ्यांना शिकवतो. हे बघा पहिल्या पदार्थ आहे आणि मला कधी एकटं मी जेवलोच नाही आजपर्यंत सगळ्या माझ्या स्टाफला पण माहिती मला ना सगळ्यांसोबत जेवायला आवडतं सगळ्यांसोबत बोलायला आवडतं आणि तो डब्बा त्यावेळेला काढला का मी एकच वाक्य म्हणायचं खुलजा सिमसी. मग तो डब्बा उघडल्यानंतर मग बघायचं त्या डब्यावरती जे आहे त्याच्यामध्ये जे असेल त्याच्यात समाधान वाटतं. मी लेडीज वर्गाला सुद्धा आमच्या मॅडम लोकांना पण बऱ्याच वेळेला म्हणतो की तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली दृष्टी ही फार महत्वाची लक्षात ठेवा. तुमची दृष्टी आहे या दृष्टीमध्ये बरेच सगळे जे 9च्या 9 रस या दृष्टीमध्ये आहे. जर आज समजायचं तुमच्याकडे जर सीपी सर आले आणि तुमच्या मनामध्ये जर असेल अरे सीपी सर आले म्हणजे नुसता व्हायचा तर तुम्ही त्या भाजीमध्ये ना सोनं टाकलं हिरे टाकले मोती लागले ती भाजी काही तुमची चांगली होणार नाही. पण माझी सीपी सर आल्या ही भावना जर तुम्ही केलं ना तर त्याच्यात थोडंसं जरी तिखट कमी झालं ना तरी सुद्धा त्याची चव ही गोड असते. कारण का तर तुम्ही अख्खी दृष्टी त्याच्यात ओतलेली आणि सर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं की हीच गोष्ट जशी त्या स्त्रीवर्गामध्ये आहे तर हीच गोष्ट मी मनामध्ये कायम ठेवलेली की माझा विद्यार्थी हा माझा पहिला दैवत आणि त्या विद्यार्थ्यांना मी कधीच करू शकत नाही. नेहमीच म्हणायचं सर गप्प बसायला हवं अरे काय हो त्या खुर्चीत काय बस ठेवलंय त्याच्यात अरे सगळा तिथंच आहे सगळं जे सगळं जो स्वर्ग आहे त्या स्वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबत. आणि मी आजही प्रामाणिकपणे कधी पण सुद्धा बोलले सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझे विद्यार्थी पण असतील तुम्ही बघा की मी त्याच्यानंतर समोर माझे विद्यार्थिनी पण आहेत कधी चुकणार नाही. जी माझ्या पिरियडची वेळ असेल त्या वेळेच्या 5 मिनिटं अगोदर माझी सगळी कामं टाकून मी त्या विद्यार्थ्यांसोबत असेल. कारण माझं कर्म काय आहे की मी त्यांच्यासाठी आहे मी माझ्यासाठी नाही. मला जे या ठिकाणी जे माझं जे कर्म आहे मला जी नेमणूक दिलेली आहे ही नेमणूक कुणासाठी आहे प्रथमतः त्यांचा अधिकार आणि मग मी त्यांना त्या पद्धतीने आणि मला आधी आवडतं पुढेही आवडणार की विद्यार्थ्यांमध्ये राहणं खूप चांगलं असतं. म्हणून मी तुम्हाला फक्त सगळ्या शिक्षकांना
आभारी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत घुसा. आता पण सांगितलं बऱ्याच वेळेला की चौधरी सरांनी तर कबूल केलं की त्यावेळेला असं सगळे नसते आणि सीपी सगळ्यांना नुसते आग्रहित बोलत आहेत. माझा सगळा प्लॅटफॉर्म वेगळा असायचा. मी ज्या वेळेला स्टाफमध्ये असताना मी आग्री भाषेमध्ये बोलायचो आणि ज्या वेळेला वर्गात असताना सुद्धा मी पूर्णपणे त्या बोलायचो. पण मला माहिती आहे की हा विद्यार्थी आग्री आहे पण याला हा गणित समजत नाही, हे विज्ञानाचं हे तत्व समजत नाही. मी सरळ सरळ त्याच्या आग्री भाषेत घुसायचो आणि आग्री भाषेमध्ये फक्त 5 मिनिटं मी त्याच्याशी बोलायचो. सर हे एवढं सोपं होतं. हा हे असं घुसायला म्हणजे आपण त्यांच्या मनामध्ये, कारण आपलं धर्म आहे आणि ते आपण त्या पद्धतीनं केलेलं आहे. तर हे तुम्ही सगळ्यांनी काय माहिती का माझ्यासमोर आज मी तुम्ही सांगताय की मी यशस्वी का झालो, बरोबर आहे का? मला आवडते की तुम्ही सांगताय का बेटा बाळा हे बोलल्याने काय आहे पण त्याच्यात गोडवं आहे. आणि आज समजायचं असे आहे की तुम्ही ज्या वेळेला बेटा बोलला त्यावेळेला तो लगेच तुमच्याकडे बघतो आणि त्याचं प्रेम आहे म्हणून सांगितलं की त्याची दृष्टी बदलते आणि तो आपल्याशी व्यवस्थितपणे बोलतो करतो. त्याच पद्धतीने आपण जर त्याला काहीही जर तुम्ही जर वेगळं जर असं जर बोलला तुमच्याजवळ कधीच येणार नाही. आणि मी काय असं तुम्हाला सांगत नाही, मी सगळ्यांना असं मी बोललो दादा यांना सगळ्यांना तर मी दादा नमस्कार दादा नमस्कार असं करायचो आणि यांच्याकडनं पण कामं करून घेतली आहे सर, तुमच्याकडनं पण कामं करून घेतली. आणि त्याच्यानंतर याने जी सांगितलेली आहेत ना दादा 5 मिनिटं थांबा मी लगेच देतो. आणि मला खूप आनंद वाटतो की या लोकांनी समस्या निर्माण केल्या, माझ्या शिक्षकांनी समस्या निर्माण केल्या आणि या समस्या निर्माण केल्यामुळे आज मी या क्षणापर्यंत आणि माझ्या या कार्याचा उदो होतोय. त्याला एकमेव कारण का तर फुलोरे सर नेहमीच असं म्हणतायत सीपी सर आहेत ना एकदा काम हातात घेतलं तर त्यांना झोप लागत. आणि खरं की माझं तत्व आहे कुठलीही काम द्या तुम्ही मला, तुम्ही सांगितलं ना मटण आणायला लागते, मटण जोपर्यंत मी आणत नाही ना तोपर्यंत मला चैन पडत नाही. एकदा मटण आणून तुमच्याजवळ दिलं म्हणजे त्याचा माझी ड्युटी संपली. माझ्या नातेवाईकांना सुद्धा मी का हवं असं वाटतोय कारण का तर माझा विनोदी स्वभाव आहे आणि तो विनोदी स्वभाव मी का केलेला आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्याशी प्रेमानं, कारण मला प्रेमानं जग जिंकता येतं आणि युद्ध करून तुम्हाला माहिती आहे कोण हारला त्यानं पण शेवटी हात कसे केले आणि त्याचं काय अवस्था झाली मला चांगलीच कळते. तर ही परिस्थिती असते. आजही राम असू दे, संतोष असू दे, पालवे असू दे, ती कोणताही असू दे किंवा कोणी शिक्षक असू दे तरी सुद्धा मी त्यांच्याशी कधीच नाही, तुम्ही विचारा कधीच आजपर्यंत कुणावर ओरडलो नाही. मी स्वतः त्या ठिकाणी आद्य क्षेत्रात नेत आहे. अरे हा नुसता तुरतुर उडत असतो का उडत असतो म्हणजे दुःखी आणि ती दुःखी मला करायचे की भावना मी पहिल्यापासून माझ्या साईने मला शिकवली. बरोबर आहे. साईने तर सांगितलं अरे जिसके पास साई है उसको क्या कमी आहे म्हणजे दुसरं काय पाहिजे मग तुम्हाला, बरोबर आहे ना. तुमची त्या पद्धतीने दृष्टी असायला पाहिजे. या शाळेनं मला जे काही दिलं खूप प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं की आज समाजामध्ये एक माझं वेगळं असं स्थान निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला हा व्यासपीठ निर्माण करून दिला. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. माझ्या सर्व शिक्षकांचा, माझ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी ऋणी आहे. आणि फक्त जाताना एवढंच सांगतोय की मी आज ही विद्यार्थी संख्या वाढवली असं तुम्ही म्हणत असाल तर ही विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुम्ही पहिल्यांदा जायला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काहीतरी द्यायला पाहिजे. त्याच वेळेला हे करणार आणि त्याच्यानंतर विश्वास की त्या ठिकाणी, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सांगतो की एखादा माल आहे हा माल का विकला जातो तर त्याचा का असतं एक ब्रँड आहे, तो लोगो आहे. तो लोगो जर तुम्ही त्या मार्केटमध्ये तुम्ही जर सोडला तरच तुमचा तो सेल होणार. आणि माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव या भिवंडीमध्ये आजपर्यंत अबाधित आहे आणि याच्या पुढेही तुम्ही अबाधित ठेवा अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि फक्त एवढा संदेश देतो की शाळेचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट शक्यतो भले वाढला नाही चालेल पण तो स्टेबल तरी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. शेवटी असं असतं एक दिवशी आपल्याला मटण मिळेल तर दुसऱ्या दिवशी सुकटही मिळतं, पण त्यावेळेला आपण ती गोष्ट सांभाळणं ते फार गरजेचं असतं. तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्याच पद्धतीनं तुम्ही माझ्याकडनं माझे विद्यार्थी पण या ठिकाणी आहेत. बाळांनो तुमचेही आभार. शेवटी आला म्हणजे तुम्ही बाळांना कारण काय माहिती का की हा पुत्र माझ्या दृष्टीने तुम्ही सगळेजण माझे बाळच आहात, बरोबर आहे का. आणि त्या पद्धतीनं तुम्ही इथं आलात आणि मी जाता जाताना फक्त सुरुवात सगळ्यांना एकच आवाहन करतो की संध्याकाळी
जी डाळमुंडीची मेजवानी आहे ती माझ्या घरी आहे, त्या डाळमुंडीचा तुम्ही आवर्जून स्वाद घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.